जेव्हा हळद काळी मिरीसोबत मिसळली जाते तेव्हा त्याची प्रभावीता अनेक पटीने वाढते. हळदीसोबतच काळी मिरी हा औषधी गुणधर्म असलेला मसाला देखील आहे. स्वयंपाकघरातील मसाले हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध असतात, जे आरोग्यावर फायदेशीर परिणाम करतात. हळदीला सोनेरी मसाला म्हणून ओळखलं जातं. हा मसाला अन्नाची चव आणि सुगंध दोन्ही वाढवतो. हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत, जे असंख्य अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहेत. हजारो वर्षांपासून आयुर्वेदात विविध आजारांवर उपचार करण्यासाठी या मसाल्याचा वापर केला जात आहे. पण जेव्हा हळद काळी मिरीसोबत मिसळली जाते तेव्हा त्याची प्रभावीता अनेक पटीने वाढते. हळदीसोबतच काळी मिरी हा औषधी गुणधर्म असलेला मसाला देखील आहे. बहुतेक लोक काळी मिरी फक्त मसाला म्हणून ओळखतात, परंतु त्याचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत. हेल्थलाईनच्या मते हळद आणि काळी मिरीमध्ये सक्रिय घटक असतात, जे शरीरातील जळजळ नियंत्रित करण्यास मदत करतात. या दोन्ही मसाल्यांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत, जे रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. हळद आणि काळी मिरी यांचं मिश्रण खाण्याचे आरोग्य फायदे जाणून घेऊया. हळदीमध्ये कर्क्युमिनचं प्रमाण जास्त आहे. कर्क्युमिन हे हळदीमध्ये सर्वात सक्रिय आणि शक्तिशाली संयुग आहे. ते अनेक फायदेशीर गुणधर्मांसह एक पॉलिफेनॉल आहे. हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट, दाहक विरोधी, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि बुरशीनाशक आहे. तसेच काळी मिरीमध्ये पाइपरिनचे परिणाम. काळ्या मिरीमध्ये आढळणारे पाइपरिन हे एक जैविकदृष्ट्या सक्रिय संयुग आहे, जे कॅप्सिसिन सारखेच एक अल्कनॉइड आहे. पारपाइन हे एक संयुग आहे, जे मळमळ, डोकेदुखी आणि अपचन यापासून आराम देते. आणि त्यात दाहक विरोधी गुणधर्म देखील आहेत. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते हळदीच्या कर्क्युमिनचं शोषण 200% पर्यंत वाढवतं. कर्क्युमिन सामान्यतः शरीराद्वारे खूप कमी प्रमाणात शोषलं जातं, म्हणून त्याचे फायदे मर्यादित असतात. तथापि जेव्हा तुम्ही हळदीला काळी मिरीसोबत एकत्र करता, म्हणून पारपाइन त्याची जैव उपलब्धता लक्षणीयरित्या वाढवतं. पारपरिन कर्क्युमिन आतड्यांतील भिंतीतून रक्तप्रवाहात अधिक सहजपणे जाण्यास मदत करतं. ते यकृतातील कर्क्युमिनचे विघटन कमी करते, ज्यामुळे ते शरीरात जास्त काळ सक्रिय राहते. पचन सुधारण्यासाठी आयुर्वेदात शतकानुशतके हळदीचा वापर केला जात आहे. ते गॅस, अपचन आणि आतड्यातील पेटके यांसारख्या समस्यांपासून मुक्त होते. तसेच काळी मिरी पाचक एन्झाईम सक्रिय करते, अन्नाचे पचन आणि शोषण जलद करते. दोन्हींच्या दाहक विरोधी गुणधर्मांमुळे आतड्यांमधील दाह कमी होतो आणि पोट निरोगी राहते.